असं आवाहन आदित्य ठाकरे यांच्याकडून केलं जातंय। राजकोट किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नारायण राणे आणि कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी केली जाते। काही वेळापूर्वी आपण पाहिलं आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यावर पोहोचल्यानंतर राणेंचे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले होते, धक्काबुक्की झाली होती। शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर चोरी करणाऱ्या चोरांचा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर चोरी करणाऱ्या सरकारचा महाराष्ट्रभर संताप व्यक्त होतोय मला वाटतं इथे बोलण्यासारखे शब्दच नाही आहेत, कारण आल्यानंतर ह्या मूर्तीमध्ये ह्या पुतळ्यांमध्ये भाजपवाले चोरी करू शकतात आणि भ्रष्टाचार करू शकतात हे आमच्या आकलनाच्या बाहेर आहे, तरी देखील त्यांनी करून दाखवलेलं आहे। जशी घटना घडली काल परवाकडेच आम्ही पाहत होतो, हे व्हायलाच नको पाहिजे होतं जे झालेलं आहे। एका बाजूला आपल्याला माहिती आहे की जगभरात अनेक अशा मूर्त्या आहेत, अनेक असे पुतळे आहेत जे समुद्रकिनारी लावले असतील। मग ते स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं असेल, 138 वर्ष झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा आहे गेटवे ऑफ इंडियाला, आणि हे सगळं होत असताना इथे भाजपवाल्यांनी चोरी करून हे सगळं असं लावलंय। ते आपटे आहेत कुठे? तो जो 24 वर्षाचा मुलगा आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं कोणी होतं? फरार आहे, पळून जायला मदत केली का? जसं भाजपवाल्यांनी रेवण्णाला जायला मदत केली। भाजपचे कार्यकर्ते पुन्हा एकदा आत शिरण्याचा प्रयत्न करतायत। पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना एका बाजूला केलेला आहे। तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राजकोट किल्ल्याची पाहणी करण्यात आली, मात्र पायथ्याची नारायण राणे आणि निलेश राणे अजून आहेत। त्यांच्या कार्यकर्त्यांसह कार्यकर्ते आता राजकोट किल्ल्यावर जाण्याचा प्रयत्न करतायत, तर पोलिसांनी या ठिकाणी या सगळ्या कार्यकर्त्यांना थांबवून ठेवलेलं आहे। तर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून इथे जोरदार घोषणाबाजी केली जात आहे। महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर असल्यामुळे राणेंना पायथ्याशी या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे। पोलिसांकडनं या ठिकाणी कार्यकर्त्यांनाही जाऊ दिलं जात नाही। आता तुम्हीच बघा ना, आपण इथे उभे आहोत समुद्रकिनारी, आता टोकते कितीला होते? 120 वादळी येत राहतात आणि 6 महिन्यात एखादा पुतळा पडतो। दुसरी बातमी ही कानावर आली आहे की जून मध्येच डागडुजीसाठी मला वाटतं परत एकदा पत्र गेलं होतं, म्हणजे लगेच गंज चढला। आणि हे सगळं होत असताना कुठे ना कुठेतरी सॉइल टेस्टिंग काय, पण प्रधानमंत्री महोदयांना खुश करायचं, त्यांच्याकडून कार्यक्रम करून घ्यायचा डिसेंबरमध्ये, निवडणुकीच्या आधी करायचं, आणि म्हणून हे सगळं झालेलं। खरं तर ठाण्यातल्या एका कंपनीला काम दिलं अशा पद्धतीचा जो दावा आहे तो चेतन पाटील ज्याच्यावरती गुन्हा दाखल आहे, त्यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलेलं आहे की मी फक्त चबुतऱ्याचं काम केलंय, जो पुतळ्याचं काम होतं ठाण्यातील कंपनी, पण ही कंपनीचं नाव सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो आपटे नावाचा जो मुलगा आहे तो कुठे आहे? तो फरार कसा झाला? दुसरी गोष्ट म्हणजे काल एक निर्लज्ज मंत्री ठेवून गेलेत गद्दार गँगचे, आणि त्यांनी सांगितलं ह्याच्यातून अजून चांगलं काहीतरी करू 100 फुटाचं। म्हणजे पोलिसांनी आपण बघतोय की कशा पद्धतीनं या एका बाजूला नारायण राणे समर्थकांना या ठिकाणी अडवलेलं आहे। आदित्य ठाकरे यांच्याकडून ही सगळी पाहणी झाल्यानंतर पुन्हा एकदा या सगळ्या राणे समर्थकांना आणि नारायण राणे यांना पुतळ्याची पाहणी करण्यासाठी सोडलं जाणार आहे। मात्र तुर्तास आपण बघतोय की या सगळ्यावरून मोठा वाद आहे तो या ठिकाणी किल्ल्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। एकमेकाला आव्हान प्रति आव्हान जे आहे ते देखील दिलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जे आहेत ते आता आक्रमक झाल्याचं देखील आपल्याला दिसतंय, आणि त्यामुळे आपण बघतोय वातावरण या ठिकाणचं तणावपूर्ण देखील झाल्याचं आपल्याला दिसतंय। कशा पद्धतीची परिस्थिती राजकोट किल्ल्याच्या दुसरं सांगत आहेत की आम्हाला नेव्हीने धोका दिला, म्हणजे तुम्ही आता सगळं झटकलं आणि आता नेव्हीवर चाललात। महाविकास आघाडी काय स्टँड घेणार आहे, हे कुठपर्यंत हे ताण म्हणजे आता बघा तुम्ही, महाराष्ट्रात ज्या काही घटना होत चाललेल्या आहेत, परवाकडे पुण्यात एका APIवर कोयता गँगनी हमला केला, हा मग बदलापूरमध्ये आपण पाहतोय 10 दिवस FIR नव्हता घेतला, मग 10 तास बसवून नंतर FIR घेतला गेला, महाराजांचा पुतळा पडला। म्हणजे भ्रष्टाचारी जे सरकार आहे, हे जे खोके सरकार आहे, जे भाजप सरकार आहे, ते वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचारी महाराजांना सोडत नाही। ते मला सांगा, इथं जो संघर्ष पाहायला मिळाला, पोलिसांनी खबरदारी घेतली नाही म्हणजे झालं तुम्हाला?